दादरा दीव दमण दादरा नगर हवेली, दीव दमण दादरा नगर हवेली, दादरा आणि नगर हवेली हे मर्ज कधी केलेले 26 जानेवारी 2020 पहिल्या नावाचं बघून ठेवतो. आता काही एकाच सिटीमध्ये सगळे टाकून तिथं म्हणून पोर्तुगीज आणि कुठं गोव्याला पण ऑपरेशन गेले 19 तारखेला 19 डिसेंबर 1961 ऑपरेशन गेले, त्यानंतर युपी आणि त्यानंतर 87 मध्ये स्टेट. आता काय पुन्हा याच्यात बसल्यावर कोणी चालू केलेली सेमीनं चालू केलेली याच्यात बसल्यावर सिक्युरिटेशन बोर्ड ऑफ इंडिया वर्ल्डमध्ये दरवर्षी एक कोर्सला केलं जातं. 1 ऑगस्टला टीम बर्गेस्की यांचा काय बर्थडे असतो. बर्गेस्की 1 ऑगस्टला वर्ल्ड वाईड वेब इंटरनॅशनल सोलर अलायन्सच्या समोर करारावर अलीकडे कोणी स्वाक्षरी केली. आता काय झालेलं आहे बघ, इंटरनॅशनल सोलर अलायन्स कॉप 2015 कोणती कॉप 21 कुठं होती पेरिसला होती. पेरिस तिथं भारत आणि इंडिया आणि फ्रान्सला काही केलं. इंडियन सोलर अलायन्स ISA इंडियन सोलर अलायन्सची स्थापना केली. हेडक्वार्टर कुठं गुरुग्राममध्ये बरोबर. आता नवीन नंबर 4 नंबर होता नंबर कोणता आर्मेनिया. आता काय झालेलं आहे इथे 4 नंबर कोण आर्मेनिया त्याची स्थापना 2015. आता काय झालं आहे मालदोवा देशावर त्यातल्या फ्रेमवर्कवर साईन केलेलं आहे. त्याच्यात क्लीन एनर्जी त्याला काय म्हणतो आपण पक्ष ऊर्जा म्हणतो, त्याला काय म्हणतो रिन्युएबल एनर्जी म्हणतो. त्याच्या फ्रेमवर्कवर कोणी साईन केलेलं आहे मालदोवानं केलेलं आहे. आणि म्हणजे आपण त्याच्या मालदोवाची काय राजदूत किंवा हायकमिस्टर म्हणतो आपण त्याला. राजदूत हायकमिस्टर एम्बसी स्थापन केलेलं आहे कुठं भारतामध्ये मालदोवा. एवढं लक्षात ठेवा कोणी साईन केलेलं आहे. मालदोवाला साईन केलेलं आहे त्याच्या फ्रेमवर्क त्याच्यामध्ये इंटरनॅशनल सोलर अलायन्स. अलीकडे प्रकल्पात होतं ना CBSC होतं CBSC. अलीकडे संत तुकाराम एअरपोर्ट कुठं पुण्यामध्ये नाव बदललं. त्यानंतर कोल्हापूरचं IDFC फर्स्ट आणि उरण इंडियाच्या 2000 उद्योजकांच्या यादीत पुन्हा बोला. आता हे बघा IDFC फर्स्ट आणि उरण इंडिया त्याने काय केलं एक रिपोर्ट आता इंडियाच्या म्हणजे स्वतःचे उद्योग चालू केलेले असतात. स्वयंनिर्मित उद्योजकाचे टॉप 20 मध्ये कोण आहे उद्योजकाच्या यादीत इंडियाच्या 200 स्वयंनिर्मित उद्योजकाच्या यादीत कोण आहे. तसेच पहिलेचे आहे त्या 200 मध्ये राधाकिशन दमानी हे त्याचे जे संस्थापक आहेत ते डीमार्टचे संस्थापक आहेत. डीमार्ट म्हणजे प्रॉपर्टी बघायला गेलं तर जागा पण त्यांची मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे थर्ड पार्टी प्रोडक्शन करून टॅगिंग लेबलिंग आणि टॅगिंग कोणाचे असते म्हणजे असते कोणाला टोपला राधाकृष्ण दमानी त्याच्या संस्थापक डीमार्ट त्याच्या स्वयंनिर्मित रिलायन्स आणि टाटा हे स्वयंनिर्मित हे यांच्या फॅमिली बिझनेस आहे म्हणजे. त्यामुळे हे लक्षात ठेवा स्वयंनिर्मितीमध्ये कोणाला राधाकृष्ण दमानी. भारतीय हवाई दलाने पहिला बहुराष्ट्रीय आपण कोणता गोष्ट चालू केलेला हा तमिळनाडू आणि राजस्थान. कोणत्या जहाजाने मध्ये निवड सपोर्ट स्पर्धा आणि रेडिओ टॉपिक
INS शिवालिक. कोणतं जहाज होतं लंडनमध्ये? INS शिवालिक. शिवालिक. पुढला क्वेश्चन. अलीकडे 125 डेस्टिनेशन जोडणारे देशातील पहिले विमानतळ कोणते? म्हणजे काय झालं, 150 डेस्टिनेशनला जोडले गेलेलं एअरपोर्ट. 150 डेस्टिनेशनला जोडलं जाणारं पहिलं विमानतळ जोडलं जाणारं फर्स्ट एअरपोर्ट आहे. ते एअरपोर्ट कोणतं आहे देशातलं? एअरपोर्ट कोणतं आहे ते एअरपोर्ट आहे दिल्लीचं कोणतं? इंदिरा गांधी एअरपोर्ट. दिल्ली इंदिरा गांधी एअरपोर्ट. इंदिरा गांधी एअरपोर्ट. गांधी एअरपोर्ट. हे काय केलं? 150 डेस्टिनेशन. त्याला काय म्हणतात? यंत्रणेला काय म्हणतो? डेस्टिनेशन म्हणतो. डेस्टिनेशन एकमात्र एअरपोर्ट आहे. कोणतं? इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट दिल्ली. पुढला क्वेश्चन बघा. बिगर चर्चेत असलेला बेरेली रिपोर्ट बेरेली रिपोर्ट हे ओळवाय. त्यानंतर काय? पलीकडे कोणत्या देशात परराष्ट्र मंत्रालय नियुक्त केलेलं लिमिटेड हे मृणाल काय कोणाला? नेपाळ. मृणाल नेपाळ. त्यानंतर पुढला क्वेश्चन. महाराष्ट्राचा नरेंद्र स्माईल कार्यक्रमाचा आता स्माईलसाठी एलटी करून किती पूर्णांक पैसे? बघा तुमच्या पैसा $150. 350 $10 लोन घेतले. $10 लोन. पुन्हा घेतलं एशियन डेव्हलपमेंट बँक. एशियन डेव्हलपमेंट बँककडून 350 एशियन डेव्हलपमेंट लोन. त्याच्यासाठी स्माईल प्रोजेक्टसाठी घेतले. स्माईल प्रोजेक्ट त्याच्यासाठी लॉजिस्टिक इकोसिस्टमसाठी. लॉजिस्टिक इकोसिस्टम हे कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येतं? वाणिज्य उद्योग मंत्रालय. उद्योग आणि वाणिज्य मंत्रालय. कोणाकडे? पियुष गोयल. कोणाकडे? पियुष गोयलकडे. त्याच्यासाठी लॉजिस्टिक इकोसिस्टम स्माईल प्रोजेक्टसाठी 350 कोणाकडून घेतले? एशियन डेव्हलपमेंट. आता एशियन डेव्हलपमेंट बँक एशियन डेव्हलपमेंट बँकची स्थापना कधी झाली? 1966. हेडक्वार्टर कुठं आहे? मनिला फिलिपिन्स. मनिला फिलिपिन्स. हेडक्वार्टर मसातो कांदा. त्यानंतर 69वा मेंबर म्हणून कोण? इस्रायल. तिला काय म्हटलं जातं? जपानची पण बँक म्हणतात. एवढंच असतं मनिला फिलिपिन्स मसातो कांदा. 69वा मेंबर हे वर्ल्ड बँक होता वॉशिंग्टन DC. न्यू डेव्हलपमेंट बँक आणि IMF. राष्ट्रीय कुठं चालू झालेलं आहे? राष्ट्रीय सांगायचं असतं भुवनेश्वर ओळीचा. वास्तव करण्यासाठी आनंद परमाणु पनडुबी कोणते? परमाणु पनडुबी. त्याचे 2 सोडले. फर्स्ट होते अरिहंत. INS अरिहंत. सेकंड होते INS अरिहंत. हे 2 लक्षात ठेवा. अरिहंत आणि अरिहंत. राष्ट्रीय शेतकरी दिवस नुकताच कधी साजरा करण्यात आला? शेतकरी दिवस कधी सेलिब्रेट करतो? राष्ट्रीय शेतकरी दिवस. शेतकरी दिवस कधी सेलिब्रेट केला जातो? राष्ट्रीय शेतकरी दिवस 23 डिसेंबरला. 23 डिसेंबरला काय? कारण की चरण सिंग हे काय होते? यांच्या बर्थ अॅनिव्हर्सरीवर जन्मदिनावर आपण काय करतो? किसान दिवस किंवा शेतकरी दिवस म्हणून सेलिब्रेट करतो. हे काय आहे? नियम आहे. आणि यावरती 24चं काय झालं? मसाजरत नाही चरण सिंग. हे काय नियम केले? 1979-80च्या दरम्यान ते काय होते? PM राहत होते. भारताची पाचवी PM वाटतं. 5वी PM चरण सिंग. त्यांच्या बदल्या दिवशी आपण हे करतो. 23 तारखेला शेतकरी दिवस म्हणजे सेलिब्रेट करतो. 22 तारखेला राष्ट्रीय गणित. कारण की श्रीनाथ वाटतं रामानुजन यांचे गणित असतं. त्यांचा पण बड्डे असतो. हे फक्त लक्षात ठेवायचं. त्यानंतर पुढलं 2024च्या स्कायटेकच्या सर्वोत्कृष्ट ग्लोबल अलायन्स चॅलेंज कोण आहे? आता इथं 2 लक्षात ठेवायचं. 2024 म्हणलं ना कतर एअरलाईन लक्षात ठेवायचं. कतर 2023 म्हणलं ना हमाद एअरलाईन लक्षात ठेवायचं. हमाद एअरलाईन लक्षात ठेवायचं. पुढला वॉल स्ट्रीट जर्मनच्या गो टू द ग्लोबल डेस्टिनेशन फॉर 2025 या कॅटेगरीत कोणाचा समावेश केलेला आहे? आता बघा काय झालेलं आहे. वॉल स्ट्रीट जनरलचा गो टू डेस्टिनेशन वॉल स्ट्रीट जर्नल त्याला कोणती आहे? गो टू ग्लोबल डेस्टिनेशन फॉर 2025. ग्लोबल डेस्टिनेशन 2025 म्हणजे 2025 मध्ये सगळ्यात जास्त म्हणजे ग्लोबल देण्याला
कोणतं डेस्टिनेशन आहे या यादीमध्ये आपली हे मध्य प्रदेशला ॲड केलेलं आहे. तर मध्य प्रदेश असतं, मध्य प्रदेशला ॲड केलेलं आहे. परंतु मध्य प्रदेशमध्ये 3 हेरिटेज आहे. कोणकोणते हेरिटेज? खजुराहो, पंचकस्तूप आणि तिसरं काय? भीमबेटका. सगळ्यात जास्त इथं नॅशनल पार्क बी सगळ्यात जास्त आहेत, टायगर रिझर्व बी सगळ्यात जास्त आहेत. त्याच्यात त्यानंतर संगीत असतं, युनेस्कोमध्ये काय केलेलं आहे? तिथं संगीताचं संगीत म्हणून बी ग्वालियर हे शहर त्यामध्ये ॲड केलेलं आहे. ग्वालियर आहे संगीतामध्ये. त्यानंतर भीमबेटका, त्यानंतर हे 3 खजुराहो मंदिर, हे 3 केलं म्हणून सगळ्यात जास्त डेस्टिनेशनला भेट देणारं आता कोणतं आहे? हेच आहे. मध्य प्रदेश या राज्याचा यादीत नाव केलेलं आहे. गो टू द डेस्टिनेशन फॉर 2025 ह्यामध्ये. आता काय झालेलं आहे? इतर कोण नुकतंच पृथ्वी निरीक्षण उपग्रह, दॅट इज अर्थ ऑब्झर्वेटरी सॅटेलाइट कशातनं लॉन्च केलेलं आहे? अर्थ ऑब्झर्वेटरी सॅटेलाइट झिरॉट कशातनं लॉन्च केलेलं आहे? ऑन सॅटेलाइट लॉन्च D3. नुकतीच संयुक्त राष्ट्रामध्ये स्थायी प्रतिनिधी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? स्थायी प्रतिनिधी P. हरीश. आता काय झालेलं आहे? श्याम बेनेगल यांचं काय झालेलं आहे? निधन झालेलं आहे. श्याम बेनेगल एवढं काय झालेलं आहे? निधन झालेलं आहे. निधन होतं. हा कोण होतो? हा चित्रपट निर्माता होता. चित्रपट निर्माता होता. मला काय झालेलं? पद्मश्री अवॉर्ड भेटलं. कधी 1976ला भेटलेला पद्मश्री अवॉर्ड. तर श्याम बेनेगल म्हणलं चित्रपट निर्माते एवढं लक्षात होतं. अलीकडे त्याचा प्रधानमंत्री जीवन कशासाठी बायोपिक यासाठी कोणते जीवन आहे? अलीकडे चीनी आंतरराष्ट्रीय स्वदेशी कामिकेस कोणी निर्माण केलेलं आहे? नॅशनल कामिकेस नागेश्वर टायगर म्हणजे सतत मानून ठेवतात सोसायटी जॉब म्हणतात. आता काय झालेलं आहे? संरक्षण मंत्री डिफेन्स मिनिस्टर कशासाठी? K9 वजीर तोफा. तिच्याकडे 7 कोटी टाका काहीतरी म्हणजे ॲग्रीमेंट आहे. डिफेन्स मिनिस्ट्री प्लस L&T कंपनी प्लस L&T कंपनी लाब्रन्स अँड ट्युब्रास त्याच्या कंपनीचं नाव L&T कंपनी घेतलेलं ॲग्रीमेंट झालेलं आहे. त्याच्यासाठी K9 वजीर तोफासाठी आणि त्याची 100 तोफाचा ॲग्रीमेंट झालेला आहे. एक तोफ 1 करोडला 100 कोटीला पडत आहे. एक तोफ 100 कोटीला पडत आहे. कोणते? K9 वजीर तोफा. आणि हे बनवणार पण L&T म्हणजे प्रोडक्शन कुठं होणार? पुणे महाराष्ट्र. पुणे आपले जे काय होणार प्रोडक्शन होणार तळेगावमध्ये L&T कंपनी हे त्याच्यामध्ये K9 वजीर तोफा इथं बनवणार आहे. तिची त्यांची ते 100 किलोमीटरच्या पुढे रेंज आहे. कशाची? K9 वजीर तोफा. बरोबर. कोल्हापासून नुकतंच मरण पावलेला राकेश पोल कशासमोर इंडियन कोस्ट गार्डचे काय होते? हेड होते. ते काय झाले? हार्ट अटॅकनं मरण पावले. आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी कोणाच्या समाजात शतकापासून 100 रुपयाचं नाणे केलं? कोरोना निधी स्टॅनलेनचे वडील त्यांचे स्टॅनलेनचे वडील कोरोना निधी कुठे तमिळनाडूचे 100 रुपयाचा अशी त्याचा तिथे लॉन्च केलं. अलीकडे चर्चा फक्त झाली त्यांनी हा विषाणूचा उद्रेक कुठं झालेला आहे? आता मला डिंगाणीला उद्रेक व्हायरस असा व्हायरस आहे. डिंगाणीला व्हायरस विषाणू काय म्हणतो आपण त्याला? व्हायरस. हा कुठं झालेला? युगांडामध्ये. त्याचं एक म्हणजे कारण आहे फक्त महिलाच प्रभावित होता. फक्त महिला प्रभावित होता त्यामध्ये. ह्यालाच काय म्हणतात? डान्सिंग व्हायरस म्हणतात. डान्सिंग व्हायरस. आणि त्याला उद्रेक कुठं झालेला आहे? युगांडामध्ये झालेला आहे. त्याच्यामध्ये मरण पावलं तेच राईस खूप कमी आहे. 9% तेच राईस. डान्सिंग व्हायरस डिंगाणी व्हायरस युगांडामध्ये आलेलं आहे. फक्त महिलाच प्रभावित होतात म्हणजे पुरुषांना होत नाही. ह्यांना काय म्हणतात? डान्सिंग व्हायरस असं म्हणतात. एवढं कसं कुठं झालं? युगांडा. डॅन फायनान्शियल ग्लोबल फूड आणि ड्रिंक रिपोर्ट 2024 जगातील सर्वात मोठे डेअरी ब्रँड कोणता? डॅन फायनान्शियल ग्लोबल फूड अँड ड्रिंक रिपोर्ट असतो. डेअरी ब्रँड कोणता? अमूल आहे डेअरी ब्रँड. हे झालेलं आहे अमूल. अलीकडे सिन्सिनाटी ओपनमध्ये आर्यन सब्लिंग एवढं लक्षात ठेवायचं.
8 ते 8:30 वाजता आपला व्हिडिओ अपलोड होतो दररोज त्याच्यावर आपल्या चॅनलवर वाचायला लागलो.